नमस्कार. माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण नवीन प्रकारची आणखीन फुलं शिकणार आहे. तर ती फुलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, दोघंही 6 नंबरचे मोती घेतलेले आहे. कात्री घेतलेली आहे, नायलॉन धागा घेतलेला आहे आणि सुई घेतलेली आहे. चला तर बघा आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला मग आपण आता फुलं बनवू. हे पहा, ही सुई घेतलेली आहे. सुईमध्ये हा असा एवढा धागा मी ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये सुरुवातीला रंगीत 12 मोती ओवून घ्यायचे आहेत. तर मी इथे आता येलो कलर घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही कलर ह्याच्यामध्ये वापरू शकतात. आता आपण 12 मोती ह्याच्यामध्ये ओवून घेऊया. हे पहा, मी आता ह्याच्यामध्ये 12 मोती ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा. तर गोल कसा बनवायचा पहा. गाठ आहे, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई अशी आपण बाहेर वरती काढून घेतली. पहा, ही अशी सुई काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढल्यानंतर आपला हा असा गोल तयार झालेला आहे. आता आपण ह्या पुढच्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होतो. हे पहा, हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 5 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 5 पांढरे मोती घेतले आणि ह्या गोलातला एक मोती, ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, अशा 6 मोत्यांचं आपल्याला इथे गोल बनवायचा आहे. पहा, ही सुई काढून घेतली. ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं आपण परत सुई काढून घेतलेली आहे. पहा, असा आपला इथे एक गोल तयार झाला. आता आपण लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे चौकट बनवायची. ती चौकट पहा कशी बनवायची. एक पांढरा मोती घ्यायचा, एक पिवळा मोती घ्यायचा. तुम्ही कुठलेही कलर ह्याच्यामध्ये वापरू शकतात. 2 मोती आपल्याला आता घ्यायचे आणि हा जो गोल केला आहे आपण, त्याच्यातला हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला वरती बाहेर काढायची. ही अशी आपण सुई बाहेर काढली. इथे आपली चौकट डिझाईन तयार झाली. आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो मोती, त्याच्या पुढचा एक रंगीत मोती, अशी सुई परत बाहेर काढून घेणार आहे. आणि आता आपल्याला इथे 4 पांढरे मोती होऊन 6 मोत्यांचा गोल इथे बनवायचा. तर आता आपण ही जी चौकट केली त्याच्यातला हा मोती आणि हा जो गोल आहे आपला मेन, त्याच्यातला हा मोती पिवळा, असे हे 2 मोती इथे आहेत. आता आपण 4 पांढरे मोती होऊन 6 मोत्यांचा गोल करू.
हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपण वरती काढणार आहे. अशी सुई वरती काढून घेतली. हा इथे आपला 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे. आणि इथे आता आपल्याला परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक रंगीत मोती. परत इथे आपल्याला दुसरी चौकट बनवायची. एक पाकळी एक चौकट असं आपल्याला इथे ही डिझाईन बनवायची आहे. ही आपली एक चौकट तयार झाली. 2 पाकळ्या 2 गोल 2 चौकट इथे तयार झाले आपले. आता आपण ज्याच्यातून सुई काढली होती तो एक मोती त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढून घेतली. आता इथे आपल्याला परत 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. तर आपण पांढरे 4 मोती धाग्यात ओवून घेऊ. चार मोती ओवले आणि आता ही जी चौकट केली चौकटमधला हा जो एक पांढरा मोती त्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. हा आपला तिसरा गोल इथे झाला. आता परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती त्याच्या शेजारचा एक मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. आता इथे परत आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक रंगीत मोती घ्यायचा आहे. परत आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बरोबर ही जी पाकळी केली हा गोल त्याच्यातला हा जो पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची. परत आता ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई आपण बाहेर काढली पहा. आता इथे परत आपल्याला 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे. हे 4 पांढरे मोती ओवले. परत आता आपण हा एक पांढरा मोती चौकटमधला हा पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली आणि परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्याजवळचा एक मोती अशी सुई परत बाहेर काढलेली आहे. आता परत आपल्याला इथे चौकट डिझाईन करायची. त्याच्याकरता आपण एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती 6 मोत्यांचा एक गोल आणि 4 मोत्यांची एक चौकट असं आपल्याला इथे बनवायचं आहे. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. चौकटमध्ये काय आपल्याला हे 2 रंगीत मोती समोरासमोर येतात आणि हे 2 पांढरे मोती हे आडव्या लाईनला समोर येतात, हे उभ्या लाईनला समोर येतात. आता आपण परत ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढून ज्याच्यातून सुई काढली तो त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई आपण बाहेर काढली पहा. अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा थोडासा ताणून घ्यायचा आहे म्हणजे आकार व्यवस्थित येतो. आता आपण इथे परत 4 पांढरे मोती ओवून 6चा गोल करणार आहे. आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर हा चौकोन केला आहे ना चौकट त्याच्यातला हा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई आपण परत बाहेर काढली. हा आपला इथे एक गोल तयार झाला. 5 गोल आपले झालेले आहे. आता आपल्याला परत ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्या शेजारचा एक मोती अशी सुई परत बाहेर काढायची पहा. आता इथे आपली परत एक चौकट डिझाईन तयार होईल. त्याच्याकरता आपण एक पांढरा मोती घेणार आहे आणि एक रंगीत मोती घेणार आहे. हे पहा आणि ह्या गोलातला हा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे. परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई आपण बाहेर काढली पहा. आता आपले 5 गोल झाले. आता आपला शेवटचा गोल इथे बनवायचा आहे. 6वा गोल आपण इथे बनवणार आहे. आपल्याला 6 गोल बनवायचे आणि 6 चौकट बनवायचे आहे. आता मी परत धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि
चौकटमधला हा जो मोती आहे त्याच्यातून सुई अशी वरती बाहेर काढायची. सोपं एक फूल एकदम सोपं फूल आहे पहा. ह्याच्यातलंच मी आता आणखीन खाली एक डिझाईन वाढवली, ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आता परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, याशी सुई बाहेर काढली, परत त्याच्या शेजारचा एक रंगीत मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला चौकट डिझाईन बनवायची. हे पहा, हे असे चौकट डिझाईन आता इथे करायची आपल्याला. आता आपण ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू, पांढऱ्या मोत्यातनं. आता हे 3 मोती आहे, 2 समोरासमोर पांढरे मोती आणि वरती एक पिवळा मोती. तर आपण आता इथे एक पिवळा मोती ओवून घेणार आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपण वरती बाहेर काढू. हा आपला फुलाचा एक भाग तयार झाला. आता दुसरा भाग करायचा आपल्याला. तर त्याच्याकरता काय करायचं, ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हा एक भाग झाला. हा आता आपल्याला दुसरा भाग बनवायचा आहे. नंतर मी तुम्हाला परत तिसरा भाग शिकवणार आहे. फुलाला मी अजून 2 पाकळ्या जॉईन केलेल्या आहेत, त्या मी नंतर शिकवेल. आता आपण हा जो गोल केला आहे पांढरा, त्याच्यातून आपल्याला सेंटरमधल्या मोत्यात सुई आणायची. हा सेंटरमधला मोती, ह्याच्यात सुई आणायची आपल्याला. तर आपण आता ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. पहा, याशी सुई बाहेर काढली. सेंटरमधल्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आपल्याला. पांढऱ्या मोत्यातून अशी सुई बाहेर काढली. आता आपण 5 पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 5 मोती ओवून घेतले. आता आपण ह्या गोलातल्या ह्या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली. आता हा जो गोल आहे 6 मोत्यांचा, हे 5 मोती पांढरे इथे, त्याच्यातला हा जो सेंटरमधला मोती, त्याच्यातून सुई आपल्याला समोरच्या दिशेने अशी बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपली इथे ही पाकळी तयार होते. अर्ध चंद्राकृती पाकळी इथे तयार झाली. परत आता आपण 5 पांढरे मोती ओवून घेऊ, 5 पिवळे मोती धाग्यात ओवून घेऊ. आता आपल्याला हे सुद्धा 6 गोलांना करायचं आहे. हे 5 मोती ओवून घेतले मी धाग्यामध्ये आणि आता आपण इकडून ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, नंतर ह्या मोत्यातून काढली. आता हा जो तिसरा गोल आहे त्याच्यातला मधला मोती, त्याच्यातून सुई परत बाहेर काढायची. परत आता आपण 5 पिवळे मोती ओवून घेऊ. हे 5 पिवळे मोती ओवून घेतलेले आहे आणि ही जे पुढचा गोल केलेला आहे आपण हा पांढरा मोत्यांचा, त्याच्यातला हा मधला मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढायची. परत आपण 5 पिवळे मोती ओवून घेणार आहे. ह्याच्यामध्ये जोड मोती ओवून घेतले तरी चालतात. आता आपण परत पुढच्या पाकळीतल्या ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, 4 गोल आपले इथे झाले. 1 2 3 4. आता परत आपल्याला 5 पिवळे मोती घ्यायचे. आणि आता हा जो पुढचा गोल आहे त्या गोलातला हा मधला पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली. आता आपल्याला एकच गोल करायचा राहिला. त्याच्याकरता आता आपण परत धाग्यामध्ये 5 पिवळे मोती ओवून घेऊ. आपलं सुंदर असं छोटंसं नाजूक असं फूल इथे तयार झालेलं आहे. पहा, हे 5 मोती मी ओवून घेतलेले आहे पिवळे.
आणि आता ही जी पुढची गोल आहे हा त्याच्यामधला हा जो पांढरा मोती त्या गोलातला मधला त्याच्यातून सुई अशी बाहेर काढून घेतली. अशा प्रकारे आपलं इथे हे फूल तयार झालेलं आहे. आणि परत आता आपण ह्या 2 वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतली आणि इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. त्याच्याकरता मी ह्या पिवळ्या मोत्यातून सुद्धा सुई एकदा बाहेर काढून घेणार आहे आणि आता इथे गाठ पाडून घेऊया. अशी आपण इथे गाठ पाडली. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. सुंदर असं आपलं फूल इथे तयार झालेलं आहे. ह्याचे आपण ताटाभोवतीची सुद्धा मैरप बनवू शकतो आणि देवाजवळ आपण रांगोळी म्हणून सुद्धा ठेवू शकतो. हे पहा, मोती फुलांची रांगोळी. अशी तुम्ही छोटीशी मैरप सुद्धा ह्याची बनवू शकतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.